युद्धाचे ढग आता भारतीय अर्थव्यवस्थेवर घोंगावू लागलेत. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ भारतातल्या अनेक सेक्टरवर पडलेली पाहायला मिळते. मग ज्यामध्ये सोनं चांदीचे भाव असतील आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच क्रूड ऑइल आणि त्याच्या संदर्भातले इतर इंधन पुरवणारे जे पेट्रोल डिझेल अशा कमोडिटीज. आता नेमकं याचे इम्पॅक्ट भारतावर कसा होतोय, नेमकं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या ठिकाणाहून ज्या वेसल ज्या खरं तर ज्या सगळ्या मोठ्या शिप आहेत त्याचा भारतीयावर काय परिणाम होतोय हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या वेळेला आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे आहेत. सर, स्वागत आहे साममध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट आपण जर बघायला गेलो तर सातत्याने हीच मागणी होतीये आणि मागणीसोबतच एक चर्चा आहे की क्रूड ऑइलच्या प्राइजेस आणि त्यासोबत इतर कमोडिटीजच्या प्राइजेसमध्ये कशामुळे फरक पडतोय आणि थेट सामान्यांच्या खिशावर त्याचा कसा परिणाम. जागतिक पटलावर गेल्या 6 दिवसापासून संपूर्ण इराण आणि अमेरिका यांच्यात जे युद्ध आहे ते होर्मुझ जे स्ट्रेट आहे किंवा ज्याला सामुद्रधुनी आहे त्याच्या भोवताली सर्व चर्चा सुरू आहे. आणि जर होर्मुझ स्ट्रेट जर बंद केला आंतरराष्ट्रीय पातळीवर तर त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि विशेषतः भारतावर काय होईल याची मोठी सर्वात महत्त्वाची काळजी आहे. आपण गेली 6 दिवसापासून बघतोय अमेरिके आणि इस्रायलने ज्या पद्धतीने इराणवर हल्ला केल्यानंतर त्याला असं ट्रम्प प्रशासनाला सुरुवातीला वाटत होतं की कदाचित हे युद्ध लगेच थांबेल. परंतु मी मागेही म्हटलं होतं की मागच्या जून नंतर इराणने सेकंड लॅडर थर्ड लॅडर पूर्णपणे कार्यान्वित केल्या असल्या कारणाने ते अजून काही दिवस युद्ध हे चालू ठेवेल आणि सर्वात त्यांचा जो कोर गाभा जो आहे तो होर्मुझ स्ट्रेट आहे. आता या होर्मुझ स्ट्रेटच्या संदर्भामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर ही जी स्ट्रेट आहे या स्ट्रेटमध्ये हा जो भाग आहे हा साधारणतः या ओमानची हे आणि इराण या दोघांमधला साधारणतः 33 किलोमीटरचं त्याच्यातलं अंतर आहे. आणि ही सामरिकदृष्ट्या हे जे समुद्रधुनी ज्याला म्हणतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. याची लांबी साधा 167 किलोमीटर आहे. हा जवळपास 33 किलोमीटरची रुंदी आहे. आणि याच्यात म्हणजे हा जो भाग याच्यामध्ये जाण्यासाठीचा एक वेगळा मार्ग आहे आणि येण्यासाठीचा असा एक वेगळा मार्ग आहे. आणि या होर्मुझ स्ट्रेटमधून साधारणतः 20% जी आयातने जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते. आणि याच्यात ही समुद्रधुनी जर ब्लॉक केली इराणने तर इराणचंही तेवढंच नुकसान आहे. त्याचं कारण असं आहे की जवळपास 80% म्हणजे 80 दशलक्ष जे क्रूड ऑइल आहे त्याचाही पुरवठा त्या समुद्रधुनीतून होत असल्या कारणाने शक्यता इराण ती समुद्रधुनी बंद करणार नाही. आणि जी बातमी आपल्याला पाहाव्यास मिळते की भारत इराण यांच्या संदर्भातले जे सामरिक आणि जे करार आहेत त्यामुळे इराण ही लगेच भारताकडे येणारी जी जहाजं आहेत त्याच्यावर आक्रमण करणार नाही. परंतु जी IRS देना ही जी श्रीलंकेच्या शेजारी जी जहाज डिस्ट्रॉय केली अमेरिकेने स्टॉर्पिट्राइड वापरून त्याचा परिणाम आपल्या नेव्हल कॅपॅबिलिटी, कारण ती जी जहाज होती ती फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडे गेस्ट म्हणून आली होती आणि परतीच्या मार्गावर त्या ठिकाणी हल्ला केला. आणि तिथे आंतरराष्ट्रीय नियमांच्या नुसार खरं म्हणजे दुसऱ्या 2000 त्या याच्यामध्ये असा हल्ला करता येत नाही. परंतु तिथे मदत श्रीलंकेने पुढे केली आणि ती जहाजावर जवळपास 133 पैकी बरीचशी लोक त्यात मृत्यू पावली. असं तुम्ही म्हणताय की ज्या शिपवर हल्ला झाला भारताने त्याचं सुद्धा या घटनेचं खंडन केलंय. तुम्ही आता मॅपवर जसं दाखवताय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे तर भारताला ज्या देशांमधून जे क्रूड ऑइल येतं साधारण 50% पेक्षा जास्त आपण आखाती देशातून या सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करतोय. तर आपण जर मॅपमध्ये बघितलं सर तर कुठले कुठले देश आहेत की जिथून आपल्याला या सगळ्या आपल्या वेसल्स जे आहेत आपल्या ज्या शिप आहेत त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पर्यंत येतात आणि पुढे त्याचा प्रवास जो आहे तो ओमानपासून पुढे होतो. ही जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जे आपलं हे बघितलं असतं हे ओमान आणि इराण या दोन्ही दरम्यानमधली ही जी रुंद आहेत. तर हा जो हे याला इकडे हा जो पर्शियन गल्फ जे याला म्हणतात हे इराण त्याला पर्शियन गल्फ म्हणतो आणि अरेबियन सी ही जी मुस्लिम राष्ट्र त्याला अरेबियन सी म्हणतात. तर या इथून संपूर्ण याची जे हे होत असते आणि पुढे मग हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा प्रवास होत असतो. आता याच्यामध्ये चोक पॉईंट काय आहे की हा जो 33 किलोमीटरची रुंदी आहे या कारण ओमानकडे तशा पद्धतीचे काउंटर करण्याची तेवढी शस्त्रास्त्र कॅपॅबिलिटी नाही आणि इराणकडे मात्र त्यांना हे स्ट्रॅटेजिकली याचं महत्त्वाचं आहे. म्हणजे साधारणतः जसं
आपण नॉर्थ ईस्टमध्ये चिकन नेक ज्याला म्हणतो की जर चिकन नेक ब्लॉक केलं तर पूर्ण नॉर्थ ईस्ट हे होऊ शकतं. तसंच त्या ठिकाणी तैवान असेल, तैवानची जे स्टेट असेल किंवा हे सामरिकरित्या अतिशय महत्त्वाचं आणि याच्यामुळे UAE असेल हे जेवढेही त्याला लगतचे देश आहेत या देशांचे जी काही देवाण आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त जी चर्चा जी आहे ती याची होते आणि याचे जे परिणाम आहेत म्हणजे हे जर ब्लॉक केलं साधारणतः इराणने या ठिकाणी शेवटी सत्ता तिथे कशा पद्धतीने परिवर्तन होते आणि काय त्याचे निर्णय होतात. परंतु हे जर झालं तर मला असं वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये सध्या 70 ते 80 बॅरल डॉलर पर बॅरल त्याचा रेट आहे तो जर कदाचित 110 किंवा 10% जरी त्याचे रेट वाढलेत तरी भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत त्याचा मोठा परिणाम होईल. कारण जवळपास 50% आपली ह्या सर्व जी या होर्मुजच्या याच्यातून आपल्याला ऑइल मिळतं अख्खा देशातून आणि अतिशय म्हणजे गेल्या 50-60 वर्षापासून या होर्मुजचं महत्त्व आहे आणि विशेषतः आपली इन्व्हेस्टमेंट चाबारमध्ये आहे आणि त्यामुळे कदाचित इराण आपल्याकडे येणारा जो पुरवठा आहे तो खंडित होणार नाही याची निश्चितच काळजी घेईल. जसं सर तुम्ही म्हणताय की इराण आता एक अशी अपडेट आहे की इराण फक्त अमेरिका, इस्रायल आणि युरोपियन जे देश आहेत जे अमेरिका इस्रायलला सपोर्ट करत आहेत त्यांच्या वेसल्सवर अटॅक करेल. चायना असेल, जपान असेल किंवा इतर देशांच्या वेसलवर ते हल्ला करणार नाहीत. असं जरी झालं तरी दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही म्हणताय की बॅरलच्या किमती वाढतील. एक कॅलिब्रेटेड अप्रोच जो आहे तो भारत सरकारकडनं यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल का? कारण जर आपण फक्त इथूनच जर आपलं क्रूड ऑइल किंवा सगळे इंधन घेत असू तर दुसऱ्या बाजूला आपले काही रिझर्व्ह स्टोरेजेस सुद्धा आहेत का जे आपल्याला आत्ता वापरता येतील? स्ट्रॅटेजिकली त्या फिगर आपल्याला भारत सरकार लगेच डिस्कस करणार नाही किंवा पुढे सामान्य लोकांपर्यंत जाणार कारण त्याचे परिणाम चांगले आणि वाईटही होऊ शकतात. परंतु आपल्याकडे रिझर्व्ह ऑइलचा पुरवठा साधारण 1 महिन्यापुरता निश्चितच असेल त्यात काही शंका नाही. दुसरा सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे म्हणजे याच्यामध्ये इराणची जी भूमिका आहे इराण आणि भारताचे सामरिक आणि सांस्कृतिक संबंध पाहता इराण शक्यता भारताला कुठल्याही सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये कुठलाही हे होणार नाही यासाठी प्रयत्न करेल आणि त्या पद्धतीने भारत सरकारही करत आहे. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की जर त्या पर बॅरल आता 70 ते 80 10% जरी त्या एका बॅरल मागे वाढलेत तरी निश्चितच याचे परिणाम भारतावर होतील आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या युद्धाचा नेमका कल कुठे आजचे ज्या अपडेट्स असे आहेत की पुन्हा एकदा त्यांनी ज्या पद्धतीने अमेरिकेने ठरवलेला आहे की जे अमेरिका आणि इस्रायल अतिशय वेगळ्या पद्धतीने हल्ला करतात